कालपासून राज्यात पावसानं हाहाकार माजवलाय। राज्यातील अनेक भागामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागलेत, तर अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली। पुराचं पाणी शेतात शिरल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालंय, तर अनेक घरांमध्ये देखील पाणी शिरल्यानं नुकसान झालंय। पावसामुळे धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत। योगेश बुचा एकट्याचा बोध होऊन गेला। सहा वेगवेगळी दृश्य आपण पाहतोय। जालना, बीड, संभाजीनगर, अहिल्यानगर, इंदापूर, नांदेड या सहापैकी 4 दृश्य मराठवाड्यातली आहेत। अहिल्यानगरची दृश्य आहेत उत्तर महाराष्ट्र आणि इंदापूर इकडे पश्चिम महाराष्ट्र पुण्याजवळचा परिसर, अशी दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। सगळ्या दृश्यांमध्ये पावसानं कशा प्रकारे हाहाकार माजलाय ते आपण पाहू शकतो। जालन्याच्या अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील 6 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे। दोन्ही तालुक्यातील प्रत्येकी 3 मंडळात पावसाची नोंद झाली असून अंबड तालुक्यात 71 मिलीमीटर तर घनसावंगी तालुक्यात 69 मिलीमीटर पाऊस झालाय। जालना जिल्ह्यातील 2 मध्यम आणि 26 लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झालेत। जिल्हाभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होते। मुसळधार पावसामुळे जालन्याच्या सावरगाव, बुद्रुक आणि सावंगी किनार इथल्या नद्यांना पूर आलाय। गावाच्या पुलावरून पुराचं पाणी वाहत असल्यानं गावांचा संपर्क तुटलेला आहे। जालन्यातील 5ही बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। बीड जिल्ह्यामध्ये पावसानं धुमाकूळ घातलाय। माजलगाव, वडवणी, धारूर, आष्टी, गेवराई या तालुक्यांना पावसानं झोडपून काढलंय। अनेक नद्यांना पूर आलाय। बीडला पावसाचा रेड अलर्ट दिला असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पावसामुळे मांजरा, माजलगाव आणि कुंडलिका प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। आष्टी तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली असून कडा परिसरातील 6 गावांना पुराच्या पाण्यानं वेढा घातलाय। केज तालुक्यातील चिंचोली माळी इथल्या चिंचोली नदीला पूर आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमधील अनेक तालुक्यांना पावसानं झोडपून काढलंय। पैठण, सायगाव तालुक्यात पावसानं धुमाकूळ घातलाय। सोयगाव तालुक्यातील घोसला, तिकडा परिसरातील गावांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। ढगफुटी सदृश्य पावसानं घोसला बनोटी रस्त्यावरील खटकाल नदीला पूर आला, तर पैठणच्या पंथेवाडी इथं 2 मेंढपाळांच्या 54 शेळ्या आणि मेंढ्यांचं एक बैल आणि संपूर्ण संसारोपयोगी साहित्य पुरात वाहून गेलंय। इकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक भागामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। पाथर्डी शहर, करंजी, तिसगाव, देवराई, माळी, बाबुळगाव या ठिकाणी प्रचंड पाऊस झाला असून नदी नाले भरून वाहत आहेत, तर अचानक आलेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणचे रस्ते सुद्धा बंद झालेत। एवढंच नाही तर पावसाच्या तडाख्यानं कपाशी, तूर, बाजरी, मूग आदी पिकांचं मोठं नुकसान झालंय, तर पाथर्डी तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झाले। करंजीमध्ये पुरात अडकलेल्या 16 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले। हे दृश्य आपण पाहतो अहिल्यानगरमधून। अहिल्यानगरमध्ये सुद्धा पावसानं हाहाकार माजलेला आहे। आपण पाहू शकतो घरा शेजारून इतक्या मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी वाहत आहे। घरात सुद्धा अर्थात हे पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांचं जीवन विस्कळीत झालं। शेतामधली ही दृश्य आहेत। शेतात सुद्धा पाणीच पाणी अशी परिस्थिती अहिल्यानगरमध्ये। तर इंदापूरच्या शेटफळ, सनसर, भवानीनगर परिसरात मुसळधार पाऊस झालाय। काजड परिसरातील खडकवासला कॅनॉलचा जोड कालवा फुटला। सनसर गावात दुसऱ्यांदा पूरस्थिती निर्माण झाली आहे। घरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय। कालवा फुटून पाणी शेतात शिरल्यानं पिकांचं अतोनात नुकसान झालंय। सनसर गावातून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल भोंग यांनी। दृश्य आपण पाहतो इंदापुरातून। इंदापुरामध्ये रस्त्यावर पाणी आहे आणि हेच पाणी नागरिकांच्या घरात सुद्धा शिरलेलं आहे। इंदापूरच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस झालाय आणि त्यामुळे पाणी घरात शिरल्याने लोकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। संसारोपयोगी वस्तूंचं नुकसान झालेलं आहे। जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय। सोलापुरात ड्रेनेज चोकअपमुळे सैफुल भागामध्ये 4 ते 5 फूट पाणीच पाणी साचलेलं आहे। ड्रेनेज लाईन चोकअप झाल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर आलंय। पावसामुळे पाण्याचा ओघ वाढल्यानं सैफुल भागातील परिस्थिती गंभीर झाली आहे। तब्बल 4 ते 5 फूट पाणी साचलं असून काही नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय आणि त्यामुळे अनेकांना आपली घरं सोडून सुरक्षित ठिकाणी जावं लागत असल्याचं चित्र या भागात पाहायला मिळतंय।
पुणे जिल्ह्यातील थेऊर इथं मुसळधार पावसामुळे 50 घरांमध्ये पाणी शिरलंय. PMRDA कडून बचाव कार्य सुरू करण्यात आलं असून ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय त्या नागरिकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. NDRFची एक टीम या ठिकाणी दाखल झाली आहे. मात्र मुसळधार पावसामुळे अडचणी येत आहेत. भंडारा जिल्ह्यामध्ये रात्रीच्या सुमारास पावसानं अख्ख्या जिल्ह्याला झोडपून काढलं. तर भंडारा शहरात देखील दमदार पाऊस बरसला. शहरातील वैशालीनगर येथील सखल भागात रस्त्यावर पावसाचं पाणी साचलं. दमदार पाऊस बरसला की वैशालीनगर भागामध्ये नेहमीच पाऊस आणि या पावसाचं पाणी साचत असतं. त्यामुळे या पावसाचा फटका इथल्या रहिवाशांना बसत असून नगर परिषदेनं ठोस उपाययोजना करण्याची गरज नागरिक व्यक्त करतायत. यवतमाळ जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्यानं सोयाबीन, कापूस, तूर या पिकांचं अतोनात नुकसान झालंय. तर आठवड्याभरात झालेल्या मुसळधार पावसानं जिल्ह्यातील उमरखेड, महागाव, फुलसावंगी या भागातील शेतकऱ्यांचं सोयाबीन पीक पुरातील पाण्यानं खरडून गेलंय. मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि त्यामुळे सरकारनं तातडीनं शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.